माजी खासदार शिवसेना नेते गजानन कीर्तिकर सर सध्या आमच्यासोबत आहे. सर, गोवाच्या नारेला तुम्ही फोडल्यात, तर काय सांगणार, कशा प्रकारची मेळावा होता आजच्या? गोव्याला शिवसेना एकनाथ शिंदेची बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही 1 वर्ष झालं शिवसेना तिकडे स्थापन झाली. 2027 फेब्रुवारीला निवडणूक आहे. त्या निवडणुकीमध्ये शिवसेना पूर्ण ताकदीनिशी त्या निवडणुकीमध्ये पदार्पण करणार आहे. त्या गोव्याच्या गोमंतकमधले आमचे पदाधिकारी, मुंबईमध्ये राहणारे गोमंतकवासी जे आहेत ते गोमंतकवासी मुंबईमधले निवासी, लोकाधिकार समिती अशाचा हा मेळावा घेतला. संपर्क प्रमुख म्हणून सुभाष सावंत आहेत, गोव्याचे राज्यप्रमुख उपेंद्र गावकर आहेत, गोव्याचे सचिव म्हणून आमचे काशीनाथ मयेकर आहेत, बाकी जुनी सर्व पदाधिकारी आहेत, राजू पेंडेकर आहे, लोकाधिकार समिती आहे. आणि आम्ही आता आज श्रीफळ वाढवलेलं आहे. आम्ही गोव्याच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ या मुंबई नगरीतून सुरू करून त्याचा प्रचार आणि उमेदवार नक्की करणं आणि गावागावात जाऊन गोव्यामध्ये आता समस्या अशी आहे, जो गोवानीज आहे, गोयकर ज्याला म्हणतो, तो आता परांगता झालेला आहे. बाहेरचे लोक त्यांच्यावरती सत्ता गाजवायला लागलीत, त्यांना भूमिहीन करून टाकलेलं आहे, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, त्यांच्यावरती अन्याय चालू आहे. आणि ह्या अन्यायाच्यासाठी जशी शिवसेना महाराष्ट्रात काम करत होती तशी गरज आज गोव्याच्या लोकांसाठी त्या गोमंतकात आहे. आणि ते आंदोलन, ते निदर्शनं, ते घेराव आणि जर समजा एखादा गोव्याच्या विरोधात काम करणारा अधिकारी असेल तर त्याचा सोक्षमोक्ष लावणं हे सुद्धा ह्या शिवसेनेचं कार्य आहे. गोवाच्या मुख्यमंत्री शिवसेनेच्या होणार असं तुम्ही सांगितलंय, तर चेहरा कोण होणार आहेत गोवाचा? चेहरा अजून नाही, आमदार कोण, मुख्यमंत्री कोण नंतर ठरेल. पण गोव्याचं सत्ता शिवसेना ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मिळवेल. कारण गोव्याच्या लोकांची जी मूळ समस्या आहे, जे दुःख आहे, ते शिवसेनेने जाणलेलं आहे. आणि म्हणून शिवसेने त्याच्यासाठी मनापासून तळमळीने काम करेल असा विश्वास मी व्यक्त करतो. संपूर्ण देशामध्ये सध्या गॅस, जे घरगुती गॅस आहे त्याची परिस्थिती चालू आहे, त्याच्यावर काय? गॅसची काय माहिती आहेत ना, गॅस काय, ऑइल, क्रूड ऑइल काय किंवा आणखीन काय, हे बघा मारामारी होते ना आपली गल्लीबोळामध्ये. एक दादा असतो ना, तो दुसऱ्या दादाला दम मारतो आणि तो दुसरा दादा मी घाबरलो नाही म्हणून पुन्हा त्याला विरोधात काहीतरी करतो. तशी ती चालू आहे लढाई. अमेरिका अली खोमेनीला उडवलं, त्यांचं काम फते झालं, रेजिम बदलली नाही, रेजिम आयुतुल्ला रेजिम चालू आहे. कळलं की नाही? जर समजा आपण अमेरिकेच्या विरोधात काय केलं तर आपल्यावरती बंबारडी होते आणि आपला धर्मप्रमुख मारला जातो. हा धडा इराणला मिळाला. आणि इराणची जी सैनिक शक्ती आहे ती आमची कमी नाही म्हणून दाखवलं. त्यांनी पुन्हा बॅलिस्टिक मिसाईल टाकली. ही लढाई आहे. त्या लढाईमध्ये तुम ज्यादा शान आहे का मैं शादा हे दाखवण्याची ती लढाई आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे व्यापारी लोक आहेत जगभरातले, तेल व्यवसायातले, गॅस व्यवसायातले, हे जाणीवपूर्वक हा युद्धामुळे झालेला तुटवडा आणि त्यामुळे भाववाढ करतायत, बाकी काही नाही. शिवसेना कार्यकर्त्यांची अशी इच्छा होती की तुम्ही राज्यसभेवर जावं, तुम्ही इच्छा पण जाहीर केलं होतं. आता तुमची भूमिका काय असणार आहे? आता काय, माझ्या पक्षाच्या नेत्यांनी हे तिकीट काय कुठल्या पुंजीपतीला विकलं नाही. पुंजीपतीला विकलं असतं तर माझी रिॲक्शन कडक होती. पण त्यांनी एक सामाजिक भावना ठेवून तिकीट दिलेलं. एक दलित समाजाची सुशिक्षित, कळले की नाही, आणि आमची प्रवक्ता, तिला तिकीट दिलेलं आहे. एक चांगला संदेश गेलेला आहे. त्यामुळे मी ते स्वीकारलेलं आहे त्यांचा निर्णय. त्यांनी जर विक्री, कारण काय असतं माहिती आहे, विधान परिषद, राज्यसभा आहे ना, हे हल्ली त्या पदाची विक्री होते, खरेदीदार पण आहेत पुंजीपती. तसं दिलं असतं तर मग मी माझा फटका दाखवला असता पक्षाला. पण कार्यकर्त्याची जी भावना आहे त्यांना काय, कार्यकर्त्यांना काय सांगणार?
कार्यकर्ता आहे बघा, माझ्याकडे लोकाधिकार समिती आहे, शिवसैनिक आहेत, मी कबड्डीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे, 1000-1500 क्लब आहेत महाराष्ट्रात, तो कबड्डी खेळाडू आहे, बाकी पण खेळामध्ये मी माझं काम चालू आहे. तर त्याची भावना ज्याला त्याला वाटणार आपला माणूस यावा म्हणून, पण ठीक आहे की तो काही रिॲक्शन देणारा माणूस नाही आहे, तो शांत बसला, त्यांनी स्वीकारलं. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.